नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जबरदस्त 10 कंपन्याबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, या 10 कंपन्या मिड कॅप कंपन्या आहेत. आणि मित्रांनो, या 10 कंपन्याचे म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी केले आहे. तर चला बघूया कोणते आहे या 10 मिड कॅप कंपन्या आणि यांचे म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये किती शेअर खरेदी केले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे वोडाफोन आयडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.57%, एफ आय एसची होल्डिंग आहे 5.98%, डी आय एसची होल्डिंग आहे 4.14%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 49.02% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.28%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये वोडाफोन आयडिया लिमिटेड या कंपनीचे 5,653 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया हिंदुजा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जुलै 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.52%, एफ आय एसची होल्डिंग आहे 24.02%, डी आय एसची होल्डिंग आहे 13.61% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.77%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीचे 2,203 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया यस बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे 24.95%, डी आय एसची होल्डिंग आहे 40.26% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 34.79%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये यस बँक लिमिटेड या कंपनीचे 759 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया कॅनरा बँकबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.93%, एफ आय एसची होल्डिंग आहे 11.38%, डी आय एसची होल्डिंग आहे 11.41% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 14.27%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये कॅनरा बँकचे 629 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया लार्सन अँड टुब्रो लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे एल अँड टी फायनान्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.16%, एफ आय एसची होल्डिंग आहे 6.19%, डी आय एसची होल्डिंग आहे 14.10% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.55%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये एल अँड टी फायनान्स लिमिटेडचे 349 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया स्विगी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे 7.36%, डी आय एसची होल्डिंग आहे 13.53% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 71.38%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये स्विगी लिमिटेड या कंपनीचे 342 लाख शेअर खरेदी केले आहे.
चला आता बोलूया ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.71%, एफ आय एसची होल्डिंग आहे 19.36%, डी आय एसची होल्डिंग आहे 10.80% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 2.14%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडनी जुलै 2025 या महिन्यामध्ये ओबेरॉय रिअल्टी लिमिटेड या कंपनीचे 78 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया 360 वॅम लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 6.27%, एफ आय एसची होल्डिंग आहे 68.54%, डी आय एसची होल्डिंग आहे 7.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 17.31%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये 360 वॅम लिमिटेड या कंपनीचे 58 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया पतंजली फूड्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.83%, एफ आय एसची होल्डिंग आहे 12.99%, डी आय एसची होल्डिंग आहे 11.22% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.94%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये पतंजली फूड्स लिमिटेड या कंपनीचे देखील शेअर खरेदी केले आहे, परंतु किती शेअर खरेदी केले आहे याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. चला आता बोलूया युथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.95%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.94%, डी आय एसची होल्डिंग आहे 0.15% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.95%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये युथुम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचे सुद्धा शेअर खरेदी केले आहे, परंतु किती शेअर खरेदी केले आहे याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या, ज्या कंपन्या मिड कॅप कंपन्या आहे आणि या 10 कंपन्याचे म्युच्युअल फंडने जुलै 2025 या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी केले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.